हॅलो, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? मी मजेत आहे. होप तुम्ही पण छान असाल. तर अन्वित स्कूलला गेलेला आहे, माझी आंघोळ झालेली आहे आणि आता मी ब्रेकफास्ट करणार आहे. ब्रेकफास्टला काय केले दाखवते तुम्हाला. यम्मी यम्मी अशी पालकपुरी बनवलेली आहे आणि सोबत आलूची ग्रेव्ही बनवलेली आहे. भारी कॉम्बिनेशन लागतं हे. जेवायला आज पुरी, पालकपुरी, मेथीची भाजी, शेवग्याची भाजी थोडीच घेतलं, मला आवडत नाही म्हणून, आणि भाकरी, मी बनवलेली भाकरी आणि इकडं मेथीची भाजी. फर्स्ट बाईट तुमच्यासाठी. नवरा बघा तिथं काय करायला लागलाय, कवर घालायला लागलाय. आरूच त्याच्यामध्ये मुंग्या चाललेल्या, कसं काय काय माहिती. त्यांना पण गार पाहिजे असं वाटतंय, थंडी पाहिजे त्यांना. त्यांना पण जास्त उकडतंय ना, म्हणून गार गार पाहिजे म्हणून फिल्टरच्या आत चाललेत त्या. हाय. एक्झाम कशी गेली? छान. छान गेली. प्रोजेक्टची ओरल होती ना, व्यवस्थित सांगितलं? होय. आणि काय केलं आज? काय नाही. काय झालं डोळ्याला? बोलायचं नसतं. डोळ्याला काय झालं? असं तिखट लागलं. अन्वित स्कूलमधनं येऊन अर्धा तास झालेला आहे आणि अजून जेवायला लागलाय अर्धा तासपर्यंत. एवढा वेळ तुम्हाला लागतोय का सांगा? येस. तुला लागतोय, बाकी कुणाला नाही लागत. मंडे काय आहे? म्हणजे म्हणतो काहीतरी आहे ना, फोटो सेशन. हा, फोटो सेशन आणि मॅथ्सचं प्रोजेक्ट. मेन फोटो सेशन आहे. आता सेकंड स्टँडर्ड संपत आलं ना, म्हणून. किती क्यूट दिसतंय बघा बाळ आमचं. कसं काय एवढं क्यूट कसं बनायचं? क्यूट कसं बनलायस एवढं सांग. चॉकलेट खाऊन. चॉकलेट. तर स्वीट पोटॅटोचा सीझन आहे, त्यामुळं तव्यामध्ये भाजून खायचं चालूच आहे माझं. आज परत मग खायची इच्छा झाली म्हणून छोटे छोटे पीस करून याला भाजायला ठेवते मी. असं पटकन भाजतं बरं का, 10 मिनिटामध्ये भाजून तयार होतं. फक्त याच्यावरती झाकण लावून ठेवायचं. रताळं भाजले का चेक करूया आपण, अजून थोडं भाजायला पाहिजे. आणि हे बघा, दुसऱ्यांदा ज्यावेळी मी चेक केलं ना, त्यावेळी ते पूर्ण खालनं म्हणजे जळलेलं ते निघत होतं. लेयर पुरीसारखं फुगलेलं रताळं आजचं, काही वेगळंच भाजलेलं, पण टेस्टला भारी होतं बरं का. आणि थोडं थोडं जळलेलं पण रताळं मला आवडतं. तुमच्यापैकी किती जणांना आवडतं? कोण खाणार आहे का स्वीट पोटॅटो? एवढे क्रिस्पी. त्याचे शेप सारखे. खा बाबू, टाइम झालं. None which Kerala, then they start to skate. So first week is just walk. बकेट मध्ये बसले बारक पिल्लू बघा आमचं. आता चहाचा टाइम झालेला आहे, चहा प्यायला सुरुवात केली मी आता. कधी कधी चहा प्यायला लागला. आणि तू काय खायला लागलाय बाळा? आणि साखर आणि स्वीट पोटॅटो, रताळं आणि शेव. आणि तू का रुसलेलास मग अशी सांग? माझं चिप्स खाल्लं, चॉकलेट खाल्लं. कुणी? तू मी पण खातो, नवीन सामान आल्यावर नाही ऐकणार तुझं. असं करणार मम्मा ना? मग एक चान्स म्हणलास ना मग अशी. विसरला? ओके. काय करायलास? मोमोज करणार आहे मी. मोमोज? कशाचे? काय दिसतंय? कोबी. कोबी धुवून घेऊया. हा. काय करणार आहे? आता सांगितलं की मोमोज करणार आहे. हे पाणी नाही, आता काय करणार आहे म्हणजे आता ह्याला ही काय पानं धुवून घेतली ना, हा, आता ही आपण उकळत घालायची. बिना मैद्याचं करायला लागलंय ना आपण. इकडं दाखवते मी. त्यात अशी सगळी पानं घालून मऊ होईपर्यंत उकळून घ्यायची. ओके. आणि इथं चॉप करून घ्यायचं. ह्या चॉपर मध्ये घातलं ना मला. आता मी करू? नको, मी करते, हात दुखतोय. नाही करतो दे.
आता अन्वित मला हेल्प करणार आहे चॉप करायला. कर असं असं हे बघा कसं चॉप झालंय. क्रश. आता ह्याचं काय करणार? बारीक करून घ्यायचं आता अगोदर. हे बघा केक सारखं. अजून एकदा 2 मॅच होते, थोडं जास्त नाही. होय. गाजर किसले, कोथिंबीर चिरल्या आणि हे कोबी बारीक चिरून घेतलंय. निम्मा कोबी याच्यामध्ये सांडला, सगळा खाली सांडलेला आता अन्वितनं गोळा केलाय. मज्जा झाली, सगळं पडायला लागलंय. आणि हे मी बॉईल करून घेतलेली आहेत कोबीची पानं आणि इकडं फोडणी टाकलेली आहे. काय याच्यामध्ये लसूण, आलं, मिरची आणि कांदा एवढंच आहे. थोडंसं भाजलं की याच्यामध्ये आपल्याला आता हे सगळं घालून घ्यायचं. याला मिक्स करून घेऊया आपण. ट्राय कलर झालाय, पांढरा, केशरी, हिरवा, आपल्या तिरंगाचा कलर. याला आता मंद आचेवरती भाजून द्यायचं. एक वाफ काढायची होती, झाकून ठेवणार आहे मी याला. मीठ मी अगोदर कोबीमध्ये थोडंसं घातलेलं, पाणी सगळं निथळून काढलंय. मोमोजसाठी स्टफिंग बनवून तयार झालेलं आहे. थोडंसंच झालंय पण ठीक आहे, पुरेल आम्हाला. थोडं थोडं घालीन मी याच्यामध्ये. मैदा नव्हता म्हणून ही पानं जी आहेत ना ती उकळून घेतलेली आहेत. आता आपण बनवणार आहे मोमोजची चटणी. एकदम भारी बनते ही. याच्यासाठी आपल्याला लसूण, आलं, लाल मिरची, कोथिंबीर, टमॅटो घ्यायचं. काय चाललंय? बरं. आणि गॅस मोठा ठेवलेला आहे आणि एकदम गरम करून घ्यायचे कढई आपल्याला. तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण घालायचं आहे आणि सोबतच घालणार आहे आपण लाल मिरची. हे चांगलं भाजून घ्यायचं आहे अगोदर. मिरची चांगली भाजली पाहिजे. ओ आता याच्यामध्ये आपल्याला टमाटर घालून घ्यायचं आणि सोबतच कोथिंबीर पण. हे चांगलं भाजून घ्यायचं. गॅस मोठाच ठेवलेला आहे मी. टमॅटो पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे असं भरायचं या कोबीच्या पाण्यामध्ये आणि याला असं फोल्ड करून घ्यायचं. ओके. असं दाबून ठेवायचं म्हणजे निघणार नाही. तुला आवडत नाही मोमोज? आवडतंय. सॉस आहे का? तिखट सॉस करणार आहे मी याच्यासोबत. हे असं फोल्ड. ते नाही, दुसरं शेजवान सॉस. हे असं ठेवायचं. टेस्टी टेस्टी चटणी झाल्या. कशी झाल्या मोमोजची चटणी? मस्त, छान झाले, मस्त झाले. क्रेविंग अजून पाहिजे पडते. बरं. आवडली तुला चटणी? होय. ओके. आता आम्ही जेवतो.